आज अतिवृष्टीचा फटका बसल्यानंतर पीक विमा योजनेतून संरक्षण देण्याचा निर्णय घेतलेला आहे. खूप चांगला निर्णय आहे. पण या वर्षी झालेल्या अतिवृष्टीतून जे काही बाधित शेतकरी आहेत, अजून त्या बाधित शेतकऱ्यांना त्या अतिवृष्टीच्या नुकसानीचं अनुदान या शासनाच्या माध्यमातून मिळालेलं नाही. अजून ते शेतकरी तहसीलच्या महसूल अधिकाऱ्यांच्या ऑफिसचे चक्रा मारत आहेत. मागील वर्षापासून या राज्यामध्ये बिबटे आक्रमक होऊन बरेचशा मनुष्य प्राण्यांची त्यांनी हल्ला केला. त्यामध्ये काहींचा मृत्यू झाला. माझ्या तालुक्यातलं एक गाव आहे किडबिसरी, ते सांगली जिल्ह्याच्या बॉर्डरला आहे. मागच्या 8 ते 10 दिवसापासून त्या गावामध्ये 3 ते 4 वेळा बिबट्याचं दर्शन झालेलं. आज पहाटेच त्या ठिकाणी एका शेळीला त्या बिबट्याने उचलून नेलंय. मागच्या 8-10 दिवसापासून फॉरेस्ट अधिकाऱ्यांना फोन करून सूचना दिल्या जात आहेत. फॉरेस्ट अधिकारी पंचनामे करतायत. पण त्याची कायमस्वरूपी उपाययोजना काय होणार? का जोपर्यंत एखाद्याचा जीव जात नाही तोपर्यंत तिथले अधिकारी जागे होत नाहीत का? तिथलं सरकारला या माध्यमातून माझा प्रश्न आहे. आज शासनाने सांगितलं की शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करू आणि कोरा करण्याची तारीख ठरली जून 2026. अध्यक्ष महाराज, शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेले आहेत. स्वतःच्या त्या जमिनीमध्ये पिकं पिकवण्यासाठी शेतकरी कर्ज घेतो. आज मार्च महिना काही दिवसांनी चालू होतोय आणि मार्च महिन्यामध्ये सगळ्या बँकेचे मॅनेजर त्या शेतकऱ्यांना त्रास द्यायला चालू करतील आणि घेतलेली कर्ज भरून घेण्यासाठी त्यांच्या मागे तगादा लावतील. अनेक वेळा या शासनाच्या धोरणातून जाहीर केलं की बँकेंना आदेश दिले गेले की शेतकऱ्यांना तगादा लावू नये आणि कर्ज भरण्यासाठी सक्ती करू नये. तरी सुद्धा बँकेचे अधिकारी या आदेशाचं पालन करत नाहीत. याच्यासाठी आपल्या माध्यमातून काहीतरी कठोर निर्णय घ्यावे एवढी विनंती करतो. आपण मला बोलण्याची संधी दिली